तुम्हाला जर भविष्यात चांगला जॉब करायचा असेल, चांगले पैसे कमवायचे असतील किंवा तुमचा स्वतःचा एक नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगतो. त्या ऑप्शनचा वापर करून तुम्हाला नक्कीच एक चांगला जॉब किंवा त्यातनं तुम्हाला एक नवीन बिझनेस उभा करता येईल. तर आजचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल मार्केटिंग विषयी समजून घेऊयात. हा आपला जो काही मराठी व्हिडिओ आहे यामध्ये आपण मराठीमध्ये सगळ्यात बेस्ट पद्धतीने तुमच्यापर्यंत जे काही नॉलेज असेल डिजिटल इंडस्ट्रीमधलं ते सगळं घेऊन यायचा प्रयत्न करतो. त्यासोबतच नवीन नवीन बिझनेस आयडियाज, अजून तुम्हाला पाहिजे ते नवीन नवीन मेक मनी ऑनलाईनचे जे काही मार्ग आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या युट्यूब चॅनेलवर येतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, या युट्यूब चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करायचंय. सोबतच हा व्हिडिओ चालू आहे याला लाईक सुद्धा करायचंय. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही त्यावर व्यवस्थित रिसर्च करू आणि तुम्हाला चांगलं कॉन्टेंट आणून द्यायला नक्कीच प्रयत्न करू. तर सिंपल आहे, जर तुम्हाला एक नवीन बिझनेस करायचा असेल किंवा एक चांगल्या इंडस्ट्रीमध्ये जिथनं चांगला पैसा मिळेल असा जॉब करायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने करिअर करू शकतात, चांगला पैसा कमवू शकतात, इव्हन तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं स्वतःचं रेप्युटेशन सुद्धा बनवू शकतात. कारण तुम्ही बघताय सगळे लोक ऑनलाईन झालेत, सगळे लोक ऑनलाईन इंटरनेट मोबाईल याचा वापर करतायत. जिकडे बघावं तिकडे फक्त ऑनलाईनची चर्चा आहे, डिजिटलची चर्चा आहे. मग त्या ठिकाणी जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये एक्सपर्ट झालात आणि तुम्ही सुद्धा असं काहीतरी बनवलं किंवा असं काहीतरी देताय ज्यातनं लोकांचा फायदा होतोय, मग विचार करा 100% त्यातनं तुम्हाला पैसा तर मिळणारच आहे. मग तुम्हाला काय करायचंय, डिजिटल मार्केटिंग शिकायचंय. आता डिजिटल मार्केटिंग नेमकं काय असतं हे अगोदर समजून घेऊयात. पहिल्यांदा तर मार्केटिंग काय असतं हे समजूयात. मार्केटिंग म्हणजे काय, एखादा प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस किंवा एखादा ब्रँड त्याला लोकांच्या नजरेत घेऊन जाणं. पण लोकांच्या नजरेत घेऊन जाताना त्याला काय करायचं, इंटरनेटचा वापर करून घेऊन जायचं. यालाच आपण डिजिटल मार्केटिंग असं म्हणतो, बरोबर. एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ऑनलाईन पद्धतीने लोकांच्या नजरेत घेऊन जायची, लोकांना दाखवायची, ह्या सगळ्या गोष्टीला डिजिटल मार्केटिंग असं म्हटलं जातं. यामध्ये आपण दोन प्रकारची मार्केटिंग करू शकतो, एक ऑर्गॅनिक आणि एक इनऑर्गॅनिक. आता ऑर्गॅनिक म्हणजे काय, तर ऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही न पैसा खर्च करता तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायचं, तुमचा प्रोडक्ट तुमची सर्व्हिस द्यायची. पण डायरेक्ट फक्त प्रोडक्ट आणि सर्व्हिस त्यांच्यापर्यंत घेऊन नाही जायची, त्यातनं काय फायदा होऊ शकतो हे लोकांना दाखवायचं. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही व्हॅल्यू ऍड करा, त्यांचे प्रॉब्लेमचं सोल्युशन द्या, देन मग ते तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस विकत घेतील, बरोबर. आता ही ऑर्गॅनिक झाली. इनऑर्गॅनिक म्हणजे काय, समजा जर तुम्हाला अशा लोकांपर्यंत पोहोचायचंय ज्या लोकांना तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस गरजेची आहे. जसं एक एक्झाम्पल घेऊयात, मी एक डॉक्टर आहे, बरोबर, आणि मला माझा जो काही कन्सल्टिंग आहे किंवा माझं जे काही हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल लोकांच्या नजरेत घेऊन जायचंय, लोकांना जास्तीत जास्त दाखवायचं की मी या ठिकाणी एक हॉस्पिटल ओपन केलेलं आहे आणि मी अशा पद्धतीचे, म्हणजे मी एक आपण समजूयात की लहान मुलांचा दवाखाना आहे किंवा लहान मुलांचं हॉस्पिटल आहे. तर लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काय करू शकतात की ते हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी टाकलंय हे दाखवण्यासाठी तुमचं जे हॉस्पिटल असेल त्याचं प्रमोशन करायचंय, त्यालाच आपण ऑनलाईन मार्केटिंग म्हणतो. पण मग हे मार्केटिंग करताना आपल्याला युट्यूब, इंस्टाग्राम यांना पैसे द्यावे लागतात, गुगलला पैसे द्यावे लागतात, फेसबुकला पैसे द्यावे लागतात. हे जे काय आपण पैसे देऊन आपली मार्केटिंग करतो, मग या ठिकाणी काय होणार आहे, आपण स्पेसिफिक लोकांना टार्गेट करू शकतो, त्याच लोकांना आपली ऍड दाखवू शकतो, त्याच लोकांना आपली पोस्ट दाखवू शकतो, जेणेकरून ज्या लोकांना इंटरेस्ट आहे ते लोक त्यांच्यापर्यंत आपला जो काही हॉस्पिटल आहे तो जर दिसला तर 100% ते लोक आपल्यापर्यंत पोहोचतील, त्यांचं जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं सोल्युशन आपण देऊ शकतो. ह्या सगळ्या प्रोसेसला इनऑर्गॅनिक पद्धत म्हणतात. म्हणजे सिंपल, ऑर्गॅनिक काय, जे फ्रीमध्ये मार्केटिंग करतो त्याला ऑर्गॅनिक म्हणायचं आणि जे पेड मार्केटिंग करतो त्याला इनऑर्गॅनिक म्हणायचं. हे दोन डिजिटल मार्केटिंगचे भाग आहेत, या थ्रूच मार्केटिंग केली जाते. आता ह्यामध्ये विविध प्रकारचे वेगवेगळे पार्ट्स येतात. डिजिटल मार्केटिंग हा फक्त एक मोठा भाग आहे, यामध्ये छोटे छोटे खूप सारे भाग येतात. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही वेबसाईट डिझायनिंग, एसईओ, कॉन्टेंट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, असे विविध प्रकारचे ऑप्शन्स आहेत, बरोबर. ऍड्स मॅनेजमेंट, कॅम्पेन वगैरे तुम्ही बघतात, भरपूर लोकांच्या ऍड्स वगैरे बघायला मिळतात तुम्हाला. या सगळ्या गोष्टी काय होतात, या डिजिटल मार्केटिंग मध्ये येतात. तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय, तुम्हाला सुरुवातीला फक्त डिजिटल मार्केटिंगचं ओव्हरव्ह्यू करायचं आहे आणि ह्या सगळ्यांमधलं एक कोणता ना कोणता फिक्स असा भाग पकडायचा आहे.
ज्या भागचा वापर करून तुम्ही जास्तीत इन डेप्थ नॉलेज घेऊ शकतात। जसं फेसबुक ऍड मध्ये घेऊ शकतात, गुगल ऍड मध्ये घेऊ शकतात, व्हिडिओ एडिटिंग मध्ये घेऊ शकतात, एसईओ मध्ये घेऊ शकतात, ईमेल मार्केटिंग मध्ये घेऊ शकतात, कॉपी रायटिंग मध्ये घेऊ शकतात। हे स्पेसिफिक एका निश मध्ये जर तुम्ही व्यवस्थित काम केलं ना तर तुम्हाला चांगला पैसा सुद्धा मिळेल, तुमची चांगली आयडेंटिटी सुद्धा तयार होईल। आणि त्यामुळे जर तुमची चांगली आयडेंटिटी तयार झाली म्हणजे तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला एक चांगला जॉब मिळू शकतो, किंवा इव्हन तुमचा स्वतःचा एक नवीन तुम्ही बिझनेस चालू केला तर त्या बिझनेसला सुद्धा तुम्ही इझिली वाढवू शकतात। तर ही सिंपल आणि इझी प्रोसेस आहे। या प्रोसेसने जर तुम्ही काम केलं, डिजिटल मार्केटिंग शिकायचा प्रयत्न केला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो। आज जर बघितलं तर पूर्ण वर्ल्ड मध्ये डिजिटल मार्केटर्सला सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे। का व्हॅल्यू आहे? जर तुमचा एक प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे, मी जर ती विकून दिली तुम्हाला, म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या नजरेत घेऊन गेलो, त्या लोकांनी जर परचेस केलं तर तुम्हाला त्यातनं भरपूर प्रॉफिट्स मिळणार आहे। आणि जर तुम्हाला प्रॉफिट्स मिळत असेल तर 100% तुम्ही मला पैसा देणारच आहात। म्हणजे ह्या पद्धतीने डिजिटल मार्केटिंग केली जाते आणि डिजिटल मार्केटरला खूप जास्त स्कोप आहे। त्यामध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता किंवा तुम्ही जॉब केला तरी तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे। पण जॉब करताना सुरुवातीला काही दिवस तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करायला लागेल। डिजिटल मार्केटिंग हा फक्त यायचं, बघायचं, शिकायचं अशातला भाग नाहीये। ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याची खूप जास्त प्रॅक्टिस करतात ते तुमच्या आतमध्ये तयार होतं, तुम्हाला समजतं, प्रत्येक गोष्टी तुमच्या डोक्यात जाईल आणि तुम्हाला त्याची स्ट्रॅटेजी बनवता येतील। कारण इंटरनेटवर ऑलरेडी खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याचा वापर करून लोक बिझनेस बनवत आहेत। तुम्हाला जर तुमचं ते सगळं नॉलेज व्यवस्थित यूज केलं आणि जर तुम्ही लोकांना हेल्प केली, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, लोकांचा प्रोडक्ट, लोकांची सर्व्हिस विकून दिली तर 100% तुम्हाला सुद्धा चांगला पैसा मिळणार आहे। तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा डिजिटल मार्केटिंग शिकू शकतात आणि तुमचं स्वतःचं एक चांगलं करिअर बनवू शकतात। तुमचा बिझनेस असो किंवा तुमचा जॉब असो, चांगला पैसा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इन डेप्थ शिकायच्या असतील, समजायच्या असतील तर आपण ऑलरेडी व्हिडिओज आणतोय किंवा तुम्हाला आय बटन मध्ये इथं व्हिडिओज बघायला मिळून जातील। तुम्हाला काय करायचंय, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय। जर डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये फ्री शिकायची असेल तर तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे काही प्रश्न असतील ते खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि त्यावर आपण नक्कीच व्हिडिओज आणायचा प्रयत्न करू। ब्लॉगिंग काय असतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील ह्या चॅनलवर। फक्त तुम्हाला आता लक्षात काय द्यायचंय की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमच्या तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे। ओके, तर आजचा हा व्हिडिओ आपला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ओव्हरव्ह्यू तुम्हाला समजवायचा मी प्रयत्न केला आहे, बरोबर। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून डेप्थ मध्ये प्रत्येक टॉपिक वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन येऊयात। वाटल्यास आपण प्रॅक्टिस सुद्धा करूयात जेणेकरून तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल। ओके, धन्यवाद।